नमस्कार, मी प्रियदर्शनी हिंगे. मॅक्स वुमेन मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. निवडणुका तुमच्या आजूबाजूला चालू झाल्याची चिन्ह ही दिसलीच असतील. तुमच्या भागातले उमेदवार हे तुमच्याकडे येतही असतील, पण ते तुम्हाला काय प्रकारचे प्रॉमिसेस करतायत यावर तुमचं लक्ष आहे का? महाविकास आघाडी असेल किंवा महायुतीचं सरकार असेल, हे येण्याआधी तुम्हाला काय प्रलोभन दाखवतायत याकडे तुमचं लक्ष आहे की केवळ भाषणांकडे आहे? तर या दोन्ही युती आणि आघाडी यांनी तुमच्यासाठी काय काय योजना या प्रयोजलेल्या आहेत या सगळ्यावरच आपण डिस्कशन करणार आहोत. आणि त्यासाठी मी आमंत्रित करते ज्येष्ठ पत्रकार संजय जोग यांना. संजय सर, स्वागत आहे तुझं. जसं मी म्हटलं की निवडणुकांचे वारे वाहू लागलेले आहेत, पण खरं तर याच्या आधी एक 10-15 वर्ष जर आपण पाहिलं तर निवडणुका आलेल्या आहेत हे तुम्हाला कशावरनं कळायचं? तर सुरुवातीलाच पक्षांचे जाहीरनामे प्रसिद्ध व्हायचे. आता मात्र उमेदवार जाहीर झाल्यानंतर एकंदरीत जाहीरनामे येताना आपल्याला दिसत आहे. तर या दोन्ही म्हणजे महायुतीचं युती असेल किंवा महाविकास आघाडी असेल, या दोन्हींचे जाहीरनामे निश्चितच तुम्ही वाचलेले असतील. तुम्हाला काय वाटतं की हे जाहीरनाम्यांमध्ये लिहिलेल्या गोष्टी ह्या खरोखरीच सत्यात उतरवण्या इतकी सशक्त ह्या दोन्ही आघाड्या आणि युती आहेत? प्रियदर्शनी, खरं तर पहिल्यांदा म्हटलं पाहिजे की कुठलंही म्हणजे सरकार असलेला पक्ष आणि विरोधात असलेला पक्ष दोघांचं एक लक्ष असतं, पण विथ अ डिफरन्स म्हणता येईल तसं. दोघांचं लक्ष काय असतं की आम्ही जर सरकार म्हणजे आत्ताचे म्हणतात की आम्ही सरकारात आहोत, आम्ही त्यावर आणखीन वृद्धिंगत करण्यासाठी काय काय योजना आणतो. आणि जे अपोजिशन मध्ये बसले ते त्या याच्यावर टीका करतील, जे असेल सरकारात असतात त्यांच्यावर. पण त्या व्यतिरिक्त सुद्धा आमची ॲबिलिटी आहे किंवा ज्याला म्हणतात आर्थिक क्षमता आहे, आणि त्याचबरोबर आम्हाला दूरदृष्टी आणि विजन आहे. त्यासाठी आम्ही हा ठेवलेला तुमच्यासाठी जाहीरनामा म्हणूया, वचननामा म्हणूया, संकल्पपत्र म्हणूया, व्हॉटएव्हर. आता इंटरेस्टिंग 3-4 गोष्टी सांगायला पाहिजेत, मग आपण या संदर्भात बोलूया. जनरली काय होत आहे म्हणजे इतक्या वर्ष तुम्ही आता इलेक्शन कव्हर करण्यानंतर एक नक्की दिसतंय की खरोखर ज्याला म्हणतात ना, जसं प्रत्येक क्षेत्रामध्ये जसं आपण म्हणतो एनर्जी ऑडिट, विजेचं ऑडिट व्हायला पाहिजे, किंवा बिल्डिंग समजा जर का 40 वर्षाची झाली तर त्याचं ऑडिट केलं पाहिजे, किंवा एखादा प्रोजेक्ट तो प्रोजेक्ट इम्प्लिमेंटेशन झाल्यावर त्याचं ऑडिट व्हायला पाहिजे. खरोखरच अशा प्रकारच्या ऑडिट हे जाहीरनाम्यामध्ये असलेले प्रस्तावित एकूण योजना, त्यानंतरच्या काळामध्ये जेव्हा सरकारात आलेला पक्ष किंवा जे गठबंधन असेल त्यांनी राबवलेल्या योजना याचं ऑडिट होतं का? तर मला असं वाटतं तिथे आपल्याला खरोखरच डिबेट करण्याची गरज आहे. काल ठोकून असं सांगितलं इन अ गुड सेन्स, विनय सहस्रबुद्धे हे वन ऑफ द म्हणजे ज्यांनी ह्या महायुतीचा किंवा बीजेपीचा जो जाहीरनामा बनवला त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी असं सांगितलं की आम्ही या संदर्भातल्या नुसत्या घोषणा करत नाही, तर पुढच्या येत्या काळामध्ये हे राबवण्यासाठी आमची एक सक्षम अशी कमिटी असेल आणि त्या संदर्भातले परफॉर्मन्स या संदर्भातली आम्ही एक स्वतःची उजळणी करू आणि ती लोकांसमोर मांडू. अत्यंत स्वागतार्ह आहे. काल तसंच मल्लिकार्जुन खरगे यांनी तेव्हा तो रिलीज केला, सुप्रिया सुळे, नाना पटोले सगळेच जण होते महाविकास आघाडीतले घटक. त्यांनी असं सांगितलं की आम्ही हे करताना इतक्या वर्षाचा एक्सपिरियन्स बघितल्यावर मागच्या वेळेला केलेल्या ज्या योजना होत्या त्याचा एकूण परिपाठ आणि आत्ताच्या योजना ज्या प्रस्तावित आहेत त्याची सांगड घालून आम्ही पुढे काय करणार आहोत आणि ते करणार आहोत का याची एक बेरीज वजाबाकी आम्ही 100% करणार आहोत. मला असं वाटतं दोन्ही जे गठबंधन कडनं अशा प्रकारचा एक प्रोग्रेसिव्ह आउटलुक जर येत असेल, एक तर ऍज अ पत्रकार आणि एकूणच आपण व्ह्युअर म्हणून सुद्धा त्याचं स्वागत करायला पाहिजे. दुसरं इंटरेस्टिंग आहे का खरोखरच होणार आहे का, तर त्याबद्दल दुर्दैवाने आत्ताला वेगवेगळे जे समाज घटक आहेत त्याच्यामध्ये क्वेश्चन मार्क येतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल शेतकऱ्यांसाठी जर का आपण फ्री क्रॉप लोन वेवर म्हणजे वेवरची जे त्यांचं जे मुक्त आहे लोन आहे ते मुक्त करणार असं दोघांच्या याच्यामध्ये आहे. पण महायुतीने ते संदिग्ध ठेवलंय. जनरली कसं असतं जे कोणी कव्हर करतात त्यांना माहिती असेल अशा प्रकारचे लोन वेवर दिलं जातं, ते साधारण 3 लाखापर्यंत जे लोन असतं त्याला दिलं जातं. काही एक्सेप्शन असू शकतं. इथे स्पेसिफिकली महाविकासने सांगितलेलं आहे की आम्ही 3 लाखापर्यंतचे जे काय लोन आहे ते आम्ही वेव करू. आता मुळात तेच आहे ना, जेव्हा पहिल्यांदा अशा पद्धतीने म्हणजे मी जे म्हणतो ते युपीएच्या काळामध्ये जे 72,000-73,000 कोटी रुपयाचं जे वेवर दिलेलं होतं त्यानंतर काय झालं, नो डाऊट तिथल्या शेतकऱ्यांना फायदा झाला, पण म्हणून काही शेतकरी सक्षम झाला का?
तर त्याच्यावर खरं तर डिबेट होते, कारण मी कव्हर करतोय ऍग्रिकल्चरमध्ये अशा पद्धतीने गव्हर्नमेंटची सतत मदत घेऊन किंवा ज्याला ग्रँट किंवा अनुदान मिळून शेतकरी सक्षम होत नाही, कारण त्याला भरपूर फॅक्टर असतात. का तर अनटाइमली सीझनल किंवा अनसीझनल रेन्स, त्यानंतर मार्केटमधले चढाव उतार, त्यानंतर सडन सरकारने केलेल्या ज्याला म्हणतो स्विच ऑन पॉलिसीज ऑन एक्सपोर्ट, ह्या सर्वांचा हा जो फॅक्टर असतो, त्यामुळे खरं तर शेतकरी ग्रासला जातो. त्यामुळे अनडाऊटेडली की अशा पद्धतीने क्रॉप लोन वेवर देणं का द्यायला काय हरकत नाही, पण ते करत असताना त्याला जी सांगड घालायची असते की हे करत असताना ऍग्रिकल्चर हे आणखीन म्हणजे ज्याला म्हणतात ना प्रोडक्शन आणि प्रोडक्टिव्हिटी मध्ये दोन्ही मध्ये कसं काय त्याच्यामध्ये वृद्धिंगत वाढ होईल याकडे फोकस करताय का. दुसरं जे ट्रेनिंग आपण त्याला म्हणू शकू की स्ट्रेनिंग फार्मर्सचा जे आहे तिथे मात्र आपण काही करताना दिसून येत नाही. पण तर जनतेला फुकट दिलं म्हणजे एकंदरीत जनतेला प्रलोभन दिले की जनता भुलते, असा एक काहीसा गैरसमज राजकारत्यांचा झालेला आहे का. प्रियदर्शनी, मला तर खरंच तेच वाटतं ऍज अ स्टुडंट ऑफ इकॉनॉमिक्स, जनतेला फ्री देणं हे मुळातच त्याला कॉन्ट्राडिक्टरी आहे. कुठलीही गोष्ट फुकट दिली की त्याची व्हॅल्यूच नाही, त्यामुळे कशी वारेमाप वापरावी हे तर मी वीज क्षेत्रही कव्हर करतोय, त्याच्यात तर दिसूनच त्याचं आहे. कुठल्याही पॉलिटिकल पार्टीच्या अगेन्स्ट किंवा फेवर न बोलता एक ग्राहक म्हणून किंवा एक वीज क्षेत्राचा अभ्यास करणारा एक एक म्हणून आपण अजूनही लर्नर म्हणून असं जाणवत आहे मला की जेवढी आपण वीज फुकट द्यायचा प्रयत्न करतोय त्याचा एक्सेस वापर होऊन खरोखरच तो जो खालच्या म्हणजे जो झगडतोय असा जो शेतकरी वर्ग आहे त्याला मदत होते का, तो दुर्दैवाने ती कमी दिसते. ह्याचा जो वारेमाप जो यूज करतोय तो बलाढ्य किंवा जे हेवी वेट म्हणतात ते होत आहे. त्यामुळे तू म्हणतोय तसं एका बाजूला अशा प्रकारचे विकासाला म्हणजे पूरक अशा योजना देत असताना मुळात फुकट हे देणंच खरोखरच गरजेचं आहे का, आणि फुकट दिलं तर त्याच्यातनं युटिलिटी आणि मग त्याच्यातनं मिळाला जो एकूण जो म्हणतात ना त्याचा आउटकम याचा खरोखरच सांगड घातला का होता, हा मेन खरा आता इश्यू येतोय. त्यामुळे मला असं वाटतं पॉलिटिकल पार्टीजनी फुकट देण्याचा जो म्हणजे ज्याला आता प्राईम मिनिस्टर सतत बोलत बसलात ना रेवडी कल्चर, दुर्दैवाने त्यांचाच पक्ष त्याच्यात सगळं रेवडी देताना दिसतोय, ज्याला इंग्लिशमध्ये फ्रीबीज म्हणतात. बेसिकली इथे कुठेतरी पॉलिटिकल पार्टीजनी युनायटेड होऊन एक विचार करायची गरज आलेली आहे. जे पर्याप्त आहे, जे देण्यायोग्य सक्षम आहे, त्यासाठी असणारी एकूण कार्यान्वित करण्यासाठी लागणारी मशिनरी, त्यासाठी लागणारा फंड आणि हे सगळं जर असेल तर अशा संदर्भातल्या योजना जर प्रस्तावित केल्या तर त्या मला असं वाटतं सर्व घटकांसाठी पूरक ठरतील आणि त्याचंही एक वेलकम होईल. पण मला असं वाटतं हे फुकट देण्याची जी संस्कृती वाढत चालली आहे ती पूर्ण म्हणजे राजकारणासाठी सुद्धा आणि इकॉनॉमीसाठी डेंजरस आहे. फक्त एकच मी उदाहरण देईन, साधं उदाहरण आहे त्याच्यामध्ये. आरबीआयने सुद्धा या संदर्भातला लेटेस्ट एक रिपोर्ट केला होता 2 गोष्टीबाबत. अशा पद्धतीने जेव्हा फ्री पॉवर पंजाबमध्ये दिली, आपल्या इथे आता काल 100 युनिट पर्यंत महाविकास आघाडीने सांगितले की आम्ही फ्री देऊ, दिल्लीमध्ये तेच चालू आहे. तर अशा पद्धतीने जर फ्री पॉवर देत गेले राज्य तर त्याचा परिणाम त्यांच्या असणाऱ्या आर्थिक जी एकूण जी संबंध गणित आहे त्याच्यावर होईल आणि ते नुकसान होईल. एक उदाहरण देईल, 2004च्या असेंब्लीच्या इलेक्शनच्या आधी ज्या वेळेला आपल्या इथे सुशील कुमार शिंदे मुख्यमंत्री होते आणि काँग्रेस आणि एनसीपीचं जॉईंट सरकार होतं, त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं की आम्ही परत सरकारात आलो तर ही जी वीज आहे काही प्रमाणात ती माफ करण्यात येईल. ती केली सुद्धा. पण विलासराव जेव्हा परत मुख्यमंत्री आले तेव्हा आम्हीच त्या प्रेस कॉन्फरन्सला होतो, कॅबिनेटनी निर्णय घेणं मानलं त्या विलासरावला की त्यांना ऍटलिस्ट गट्स दाखवले, त्यांनी येऊन अपियर झाले प्रेस समोर आणि सांगितलं वीकली कॅबिनेट नंतर की होय आम्ही जी ही योजना केलेली होती ती केवळ इलेक्शन पुरतीच होती, आता आम्हाला असं जाणवत आहे ही जर चालू राहिली फुकट वीज योजना शेतकऱ्यांसाठी आणि शेतीसाठी तर राज्य सरकारवर हे किमान 1000 ते 1800 कोटी रुपयाचं बर्डन येईल, ते परवडणार नाही. त्यामुळे आम्ही ही कॅन्सल करतोय. त्यामुळे प्रियदर्शनी मला असं वाटतं अशा प्रकारचं फुकटाचं राजकारण करण्यापेक्षा त्याच्यातनं जेव्हा असेल तेव्हा मिनिमम हे जे चार्ज करून इनफॅक्ट त्याच्यातला जो आवाका तो वाढवला तर सरकारचंही भलं होतं आणि त्याला रेव्हेन्यू मोबिलायझेशनसाठी सुद्धा उपयोग होतो. त्यामुळे आता खरं तर राजकारणाने आणि या पॉलिटिकल पार्टीजनी सवंग लोकप्रियतेसाठी अशा पद्धतीच्या पॉप्युलिस्ट स्लोगन देणं बंद करून जे व्यवहार्य आहे त्यासाठी करावं, असा कटाक्ष टाकावा, असं तर खरं इथे आता सांगायची गरज आलेली आहे.
अगदी खरं तर महायुतीने जी लाडकी बहीण योजना सुरू केलेली होती त्याच्यात पहिले 1,500च मिळणार असं सुरू होतं. 1,200 होते, मग ते वाढवून 1,500 झाले. पण महाविकास आघाडीने सातत्याने यावर टीका केली. परंतु जाहीरनाम्यांमध्ये पण आपल्याला आता दिसून येतंय की 3,000 महिलांना मोफत मिळणार. म्हणजे ज्या लाडकी बहीण योजनेवर तुम्ही टीका करत होता, तर त्याचाच कुठेतरी एका बाजूनी वाढून चाढून ती किंमत त्याची सांगितली आणि पुन्हा त्या बरोबरीनं बेरोजगार भत्ता जो आहे ज्याचा प्रकार होता तो 4,000 पुन्हा करण्यात येईल असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. त्यामुळे जाहीरनाम्यातल्या या सगळ्या आश्वासनांवर मुळातच जनतेनं किती विश्वास ठेवायचा? प्रियदर्शनी, हे सांगताना ना थोडं आपल्याला राज्याची जी आर्थिक परिस्थिती ती सांगायची गरजच आहे. महाराष्ट्र हा ऑलवेज प्रगत राज्य म्हणून ओळखलं जायचं. ते आर्थिक क्षेत्रात, राजकीय क्षेत्रात, प्रशासकीय क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात सुद्धा अजूनही आहे. पण त्याला कुठेतरी ठेच लागण्याचा प्रयत्न इथे झालेला दिसतोय. साधे गणित सांगताना राज्यावरचं कर्ज जवळपास 7.82 लाख कोटी वाढण्याची शक्यता आहे. म्हणजे वाढलं जाईल आता. 7.11 लाख कोटी 23-24 ला होतं ते. राज्यावर साधारण हे करत असताना 1,10,000 कोटीच्या वर राज्य सरकारचे जे कर्मचारी आहेत त्यांच्या पगारावर जातो. साधारण 48,000 कोटी रुपये हे पेन्शनवर जातात. साधारण 38 ते 40,000 कोटी रुपये हे जे आपण कर्ज घेतलंय त्या कर्जावरचं रिपेमेंट करताना इंटरेस्टवर जातात. मग अशा पद्धतीने आता अजित पवारांनी जो जुलैमध्ये पूर्ण अर्थसंकल्प मांडला म्हणजे लोकसभेच्या इलेक्शन नंतर, तर तो साधारण 6.15 लाख कोटीचा असेल. तर ह्याच्यात जर आपण हे 2 लाख कोटी गेले तर मग ज्याला म्हणतात कॅपिटल एक्सपेंडिचर, भांडवली खर्च, हा जर फक्त 80 ते 90 कोटी 90,000 कोटी असेल तर याच्यातनं आपल्याला बघायला लागेल की खरोखरच राज्याचं भलं होणार आहे का. कारण एक साधं सूत्र आहे प्रियदर्शनी, की जेव्हा आपण भांडवली खर्चावर खर्च करतो तेव्हा त्याच्यातनं असेट निर्माण होतात. असेट निर्माण झाले की त्याच्यानं उत्पन्नासाठी स्रोत निर्माण होतात. ते झाल्यावर रोजगार निर्माण होतो. ते झाल्यावर त्याच्यातनं उत्पन्न म्हणजे जो रोजगार करणार आहे एम्प्लॉई म्हणून त्यालाही मिळतं आणि जो देणार आहे त्याला मिळतं. पर्यायी तो पैसा डिमांड वाढल्यावर कन्झम्पशन मध्ये जातो आणि तोच पैसा परत रोल आउट होऊन किंवा रोल इन होतो, तो इकॉनॉमीमध्ये होतो. आणि इकॉनॉमीचा जो रेट आहे म्हणजे वाढण्याचा, ज्याला इथे आपल्याला म्हणतात ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रॉडक्ट आणि आपल्या देशाच्या लेवलला म्हणतात जीडीपी, तो वाढण्याला मदत होतो. मग आता इथे बोलताना अजित पवारांनी ज्या वेगवेगळ्या वेलफेअर आणि डेव्हलपमेंट स्कीम ज्या अनाऊन्स केल्या आहेत तर त्याचा बोजा हा 1 लाख कोटी रुपयाचा झालाय. त्या व्यतिरिक्त म्हणजे हा प्रश्न जयंत पाटलांनी झाल्या विधान भवनात विचारलेला होता की हे बजेट तुम्ही मांडलं आणि बजेट संपायच्या सेशन संपायच्या आधीच तुम्ही आणखी जवळपास लाख कोटीच्या पूरक मागण्या मांडताय, त्याचा अर्थ काय आहे. त्यामुळे पर्यायी आता माझ्याकडे कॅबिनेट नोट सुद्धा आहे, त्याच्यात क्लिअर कट म्हटलंय की राज्याचं एकूण जे नियोजन आहे ते कुठेतरी बिघडलेलं दिसतंय आणि आपली जी राजकोषीय तूट आहे ती साधारण 2 लाख कोटीच्या वर गेलेली आहे. मला असं वाटतं राज्याची एकूण प्रगती बघता आणि त्याचं जे फायनान्स बघता आपण हे आता टिकू शकतो. पण ते खरोखरच टिकण्यायोग्य आणि ते सर्व्हायव्हल साठी खरोखरच गरजेचं आहे का, तर मला असं वाटतं इथे कुठेतरी आपल्याला नजर ठेवण्याची गरज आहे. कारण जरी आपला जो डेट आहे किंवा कर्ज आहे ते 25% जे आपलं ग्रॉस म्हणजे राज्याचं सकल उत्पन्नाच्या लिमिटच्या बरंच आत आहे, साधारण 17 ते 18% आहे. आपल्याला अजून स्कोप आहे. तरी सुद्धा केवळ जर आपण कर्ज काढून ते फेडण्यासाठी गेलो आणि भांडवली खर्चावर गेलो नाही तर मला असं वाटतं राज्याच्या दृष्टीने ही धोक्याची घंटा आहे. त्यामुळे तू म्हणालीस तसं ही खरं तर ना ही कॉम्पिटिशनच आहे. म्हणजे मला ह्याच्यात एक इंटरेस्टिंग अरुण कुमार जेटलीनी इथं डिफरन्स एक मस्त कॉइन केलेलं होतं. ते काय म्हणाले होते, सरकार वेगळे असू शकतात, आयडिओलॉजिकल डिफरन्सेस असू शकतात, पण भारत हा जो एकूण फेडरल किंवा युनियन ऑफ स्टेट आहे त्याच्यामध्ये कॉम्पिटिटिव्ह अँड कोऑपरेटिव्ह फेडरलिझम राहायला पाहिजे. त्यामुळे खरोखरच चांगलं आहे. पण अशा पद्धतीने घोषणांची कॉम्पिटिशन नको आहे आपल्याला. कॉम्पिटिशन करताना राज्यामधली इन्व्हेस्टमेंटचा फ्लो कसा वाढेल, राज्याच्या जीएसडीपीचा ग्रोथ कसा वाढेल, राज्याची एम्प्लॉयमेंट ग्रोथ कशी होईल, ह्याच्यावर जर का वेगवेगळ्या पॉलिसी आणल्या तर मला असं वाटतं खऱ्या अर्थाने कॉम्पिटिटिव्ह अँड कोऑपरेटिव्ह फेडरलिझम हे खऱ्या अर्थाने सक्सेसफुल होईल. आता इथे साधं उदाहरण देताना लाडकी बहीण योजनावर 46,000 कोटी रुपये खर्च होणार आहे. आता परवा ह्यांनी जे अनाऊन्स केलंय 3,000 रुपये देणार. मी काही म्हणजे ब्युरोक्रॅटशी बोलत होतो इन्फॉर्मली, त्यांच्या म्हणण्यानुसार
हे आणि मग ते 4,000 रुपयाचा भत्ता असेल आणि मग बाकीची पंचसूत्री मधले त्यांनी सांगितलं होतं काही 25 लाखापर्यंत आम्ही विमा देणार आरोग्यासाठी वगैरे वगैरे. हे करायचं झालं तर ऍडिशनली आत्ताचा अंदाज आहे हा, अजून कोणी याच्यावर अभ्यास केलेला नाही, पण किमान 1 लाख प्लस, म्हणजे आता अजित पवार म्हणायला लागलेले 3 लाख कोटी लागतील. म्हणजे मी साधारण त्या जवळपास पोहोचतोय ज्या ऑफिसरशी बोलून आल्यावर. मग हे जर आणखीन वाढणार असेल तर मला असं वाटतं राज्याच्या सुदृढतेला आणि जी आर्थिक जी एकूण जी म्हणजे आपण जर नेहमी म्हणतो ना की कोणीही राज्यकर्ता असेल तर त्याचं पहिलं सूत्र असावं की अशा पद्धतीने म्हणजे ज्याला आपण म्हणतात कल्याणकारी राज्य आहे, परफेक्ट, पण ते करत असताना सुद्धा भर असतो तो फिस्कल प्रुडन्स किंवा फिस्कल मॅनेजमेंटवर. आर्थिक हा सबंध डोलारा सांभाळताना अशा प्रकारची जी मॅनेजमेंट आहे त्याला कुठे तडा जाणार नाही. त्यामुळे तू म्हणतेस ते एकदम बरोबर आहे. अशा नुसत्या घोषणासाठी करू आणि मग मध्येच जर का मी मध्ये म्हटलं की 2004चा जो दाखला दिला मग मध्येच जर का बंद केल्या तर जी नामुष्की येईल आणि पर्यायी जो बॅकलॅश येईल तो आणखीन खरं तर ह्या संबंध पॉलिटिकल पार्टीज किंवा जो क्लास आहे त्यांच्यासाठी अत्यंत कठीण असेल. त्यामुळे ठीक आहे, दादा आदरणी म्हणतात किंवा जयंतराव पाटील हेही म्हणाले की आम्ही जरी 3,000 रुपये देत असो ते कमिटमेंटसाठी आम्ही पूर्ण तयारीने उतरलेलो आहोत आणि ते करून दाखवू. अंततः महालक्ष्मी योजना त्यासाठी तू बघितलं असतील की त्यांनी परवाला आंध्र प्रदेश तेलंगणाचे चीफ मिनिस्टर, हिमाचलचे चीफ मिनिस्टर आणि कर्नाटकाचे डेप्युटी चीफ मिनिस्टर डी शिवकुमार यांना इथे मुंबईत आणलं आणि त्यांनी जे नरेंद्र मोदीजी त्यांच्यावर आरोप करतायत किंवा अमित शहाजी की हे कसं त्यांनी नुसते अनाउन्समेंट केला काही दिलं नाही, तर त्यांनी त्याचा ठेवा म्हणजे बेसिकली सांगितलं की आम्ही काय केलंय. त्यामुळे हा जो आरोप आहे तो कसा खोटा आहे वगैरे वगैरे. मला असं वाटतं मी त्याच्या पलीकडे जातोय. राज्याने अशा प्रकारच्या योजना आणल्याच पाहिजे, कारण राज्य जसं मी म्हटलं तसं कल्याणकारी म्हणजे वेलफेअर स्टेट आहे. ते करताना सर्वंकष ज्याला नेहमी नरेंद्र मोदीजी म्हणतात की इन्क्लुझिव्ह ग्रोथ 100% पाहिजे, पण ते करत असताना आपण फिस्कल मॅनेजमेंटला तडा देत नाही होत ना, राज्याच्या इकॉनॉमीवर आपण अतिक्रमण करत नाही होत ना, हा जर विचार केला तर मला असं वाटतं याची जर सांगड घातली म्हणजे ज्याला म्हणतात तसं की अशा पद्धतीच्या पॉप्युलिस्ट स्लोगन पण ज्या व्यवहार अर्थ अशा आणि त्याचबरोबर असणाऱ्या इकॉनॉमीच्या मॅनेजमेंटवर जर का डोळा ठेवला तर ही जर बॅलन्स ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात ना स्ट्रायकिंग द बॅलन्स, तर ते कुठल्याही राज्यासाठी हे अत्यंत स्वागतार्ह ठरू शकतं. अगदीच हे जाहीरनामे म्हणजे पुढचा तुटीचा अर्थसंकल्प असू शकतो का याची खरं तर पुढचा अर्थसंकल्प हा किमान तुटीचा अर्थसंकल्प होऊ नये याकडे मला असं वाटतं महाराष्ट्राच्या नागरिकांनी अतिशय महत्व म्हणून लक्ष दिलं पाहिजे. कारण कुठलाही पक्ष आला तर शेवटी कुठलाही पक्षाने व्हिजन आणि योग्य योजना आपण ज्याला म्हणू शकू की नुसतं फ्री नाही पण व्हिजन दिलं पाहिजे आणि प्रोग्रेसिव्ह व्हिजन ते असलं पाहिजे. या सगळ्याकडे जनतेनं कटाक्षाने लक्ष देण्याची नितांत आवश्यकता आहे. या सगळ्या जाहीरनाम्यांमध्ये एक अतिशय महत्वाचा मुद्दा झालेला आहे आणि तो म्हणजे की यावेळेस महाविकास आघाडीने LGBTQ या कम्युनिटीला ऍड्रेस करण्यासाठी म्हणून काही योजना ज्या आहेत त्या त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये दिलेल्या आहेत. मी प्रेक्षकांना नक्की सांगेल की त्यांनीही सगळ्याच पक्षाचे जाहीरनामे जे आहेत ते स्वतःहून वाचावे आणि त्याचा अनालिसिस पण करावं. पण कुठल्याही जाहीरनाम्यांना केवळ प्रक्षोभक जाहीरनामे किंवा प्रलोभन नाहीत ना याची मात्र नक्की खात्री करून घ्यावी आणि ती खात्री कशी करावी हे संजय सरांनी खूप व्यवस्थितपणे सांगितलेलं आहे. थँक्यू सर, तुम्ही इथे आलात आणि या चर्चासत्रामध्ये सहभागी झालात. थँक्यू. नमस्कार, धन्यवाद.